आपल्या परिसरातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कसमादे अपडेटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअर मधून कसमादे अपडेट डाउनलोड करा। कसमादे अपडेट आता ऑडिओ मध्ये सुद्धा, त्यासाठी फॉलो करा कसमादे अपडेट। तुमचे काय प्रश्न असतील? इथं गाड्या बंद कर म्हणून। मालेगावला आज मी दुसऱ्यांदा मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे आणि मालेगावच्या संदर्भात नेहमीच जे काही एक चर्चा होते की बाबा या ठिकाणी कुठलंही दुर्लक्ष होऊ नये, हा त्यातला महत्त्वाचा हेतू आहे। मालेगावसाठी आमच्याजवळ महत्त्व आहे आणि सर्व मालेगावकरांनाही मला हे सांगायचं की अजिबात दुर्लक्ष कुठल्याच अँगलने आम्ही होऊ देणार नाही, हा पहिला विश्वास मी या ठिकाणी मालेगावच्या लोकांना या ठिकाणी देऊ इच्छितो। मालेगावमध्ये आत्ता सध्याची स्थिती निश्चित प्रकारे खूप आपण सुधारलेली आहे। एकूण पेशंट जरी संख्या वाढलेली असेल, कारण इथं व्हायरल लोड नक्कीच मोठा आहे, 561 लोक या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत, परंतु जमेची बाजू ही आहे की 50% लोक डिस्चार्जही झालेत, 256 लोक आत्तापर्यंत डिस्चार्ज झालेले आहेत। डेथ 35 आहे, म्हणजे 5% डेथसुद्धा निश्चित प्रकारे आहे। इथे SRPFचे खूप मोठ्या पद्धतीनं जवान हे पॉझिटिव्ह झालेले आहेत आणि त्यांना नाशिकमध्ये आपण त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे। एकंदर आता या मिनिटाला एकंदर संपूर्ण मालेगावचे जेवढे काही हॉस्पिटल्स आहेत, मग आम्ही जे 3 कॅटेगरीज केलेले आहेत, CCC म्हणजे कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर आणि कोविड हॉस्पिटल, या सगळ्यांची मिळून मालेगावमध्ये 100 लोक या मिनिटाला ॲडमिट आहेत। सिरियस कोणीही नाही आहेत, मात्र सगळ्यांच्या संदर्भाने पूर्ण काळजी घेण्याचं काम डॉक्टर्सच्या दृष्टिकोनातून इथे 3 कोविड हॉस्पिटल्स आहेत। हे 3 कोविड हॉस्पिटल्स म्हणजे जीवन, फरान आणि सहारा, या तिन्ही कोविड हॉस्पिटल्समध्ये सर्व व्यवस्था आहे। त्यामध्ये व्हेंटिलेटर, स्टाफ, ऑक्सिजन लाईन्स वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी निश्चित प्रकारे ठेवलेल्या आहेत। मालेगावमध्ये खास करून माइल्ड आणि मॉडरेट म्हणजे लोकांना लक्षणं आहेत, ताप खूप आहे, सर्दी खोकला आहे, या सगळ्या लक्षणांमुळे इथे माइल्ड अँड मॉडरेटसाठी लागणारे जे काही हॉस्पिटल्स आहेत, म्हणजेच डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर्स, ते वाढवले पाहिजे। यासाठी इथे माननीय भुसे साहेब असतील, इथले आमदार असतील, इथले काही लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे महापौर असतील, सर्वांनी मिळून आणि आपली इथली सगळी कलेक्टर, कमिशनर्स आणि इथले सगळे आपल्या अधिकाऱ्यांनी मिळून इथे बऱ्यापैकी हे सगळ्या हॉस्पिटल्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ते सहकार्य केलेलं आहे। ज्यामध्ये हज हाऊस एक नवीन आपण जिथे ऑक्सिजन लाईन त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि MSG जी एक कॉलेज आहे जे पश्चिम मला वाटतं मालेगावमध्ये आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण हे नवीन हॉस्पिटल्स त्या ठिकाणी करतो आहोत। सांगायचा मतदार्थ एवढाच आहे की कोविडच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करतो आहोत, तर नवीन हॉस्पिटल्स, ऑक्सिजन लेवल असणारं किंवा ऑक्सिजनची व्यवस्था असणारे हॉस्पिटल्स वाढवले, ठळक ठळक सांगतो। त्याचबरोबर इथे जे काही लागणारा डॉक्टरचा स्टाफ, मेडिकल स्टाफ, नर्सेस आणि अन्य ज्या काही गोष्टी आहेत त्या पण वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। नवीन डिस्चार्ज पॉलिसीमुळे जे असिम्प्टमॅटिक पेशंट्स आहेत त्यांना डिस्चार्ज दिल्यामुळे 100 पेशंट्स मालेगावच्या हॉस्पिटल्समध्ये आज या ठिकाणी उपलब्ध आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, नॉन कोविड हॉस्पिटल्समध्ये मोठ्या पद्धतीनं आणि कोविड हॉस्पिटलमध्ये सुद्धा इथे जवळजवळ 15 व्हेंटिलेटर्स नव्याने दिलेले, त्यामुळे आता व्हेंटिलेटरवर पेशंट नाहीत पण 15 व्हेंटिलेटर्स दिलेले। इथे जे काही हॉस्पिटल्समध्ये लागणाऱ्या ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या सगळ्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आणखीन सुद्धा एक्सरे मशीन्स वाढवणार आहेत, अन्य ज्या काही गोष्टी छोट्या मोठ्या राहिलेल्या असतील तर त्या सुद्धा वाढवणार आहेत। कुठलीच इक्विपमेंटची कमतरता राहणार नाही, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगेन।
महत्त्वाचं इथल्या लोकप्रतिनिधींनी आल्या आल्या काय प्रश्न सांगितला, तर पहिला प्रश्न होता की इथले जे टेस्टिंग्स केल्या जातात त्या टेस्टिंगचा रिपोर्ट यायला वेळ लागतो आणि वस्तुस्थिती आहे की मागे होत होतं. माझी मागची व्हिजिट झाली त्यावेळेस तर अगदी 8-8 दिवस लागायचे, जे अत्यंत चुकीचं होतं. त्यामुळं आता त्याची बरीच सुधारणा झाली, पण तरीसुद्धा आता मालेगावसाठी आजपासून पुण्यामध्ये NIV मध्ये म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही अत्यंत नामांकित लॅब आहे. दररोज 300 लॅब टेस्टिंगचे व्यवस्था केली जाईल अशी त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. आज जे पाठवलेले रिपोर्ट आहेत उद्या 24 तासाच्या आत त्याचे रिपोर्ट येणार म्हणजे येणार, हे मी आरोग्यमंत्री म्हणून विश्वासाने तुम्हाला सांगू इच्छितो. एवढंच नाही तर धुळ्यामध्ये नवीन 450 पर डे कॅपॅसिटीची लॅब आजपासून 2 दिवसांनी जास्तीत जास्त शुक्रवार किंवा अगदीच वर्स्ट कम सोमवारपर्यंत ही लॅब पूर्ण क्षमतेने 450 रोज टेस्टिंग होईल अशा स्वरूपाने ही लॅब आपण चालू करतोय, ज्याच्यामध्ये सुद्धा मालेगावला पाहिजे तेवढ्या टेस्टिंग करता येतील. त्यामुळे मालेगावचा जो टेस्टिंगचे रिपोर्ट्स उशिरा येतात हा जो प्रश्न आहे तो 100% मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे. इथे नवीन नवीन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्यामध्ये खास करून सांगितलं पाहिजे की या ठिकाणी आपण जे काही मोबाईल युनिट्स या ठिकाणी म्हणजे केलेले आहेत काही गाड्यांमध्ये, कारण इथले प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे पूर्वी 100% बंद होते, मागच्या खेपेला आलो त्यावेळी आता भुसेसाहेब बाजूलाच आहेत आणि इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की OPDs चालू आहेत, अजून IPD चालू नाही आहे, पण IPD सुद्धा सुरू झाले पाहिजेत. यासाठी इथे कमिशनरांवर पूर्ण जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी दररोजच्या दररोज आम्हाला रिपोर्ट केला पाहिजे की 150च्या 150 हॉस्पिटल्स IPD सह जिथं जिथं IPDची व्यवस्था आहे ते सहज सुरू झाले पाहिजे. आणि त्यामुळे ती एक काळजी त्या ठिकाणी स्पेशली अपॉइंट करून काम केलेलं आहे. इथे मोबाईल युनिट 11 गाड्या व्हॅन्स ज्याला म्हणू आपण, त्याच्यात डॉक्टर बसणार आणि त्याच्यात ज्या काही आजारी लोक आहेत त्यांची तपासणी केली जाणार. असे 11 डॉक्टर्स, लोकल डॉक्टर्स, त्यांना पगार देऊन आपण त्यांना ताबडतोबीनं केलं जाणार आहे. त्याचा सुद्धा रोजच्या रोज रिपोर्टिंग आम्ही घेणार आहोत. त्यामुळे दररोजच्या दररोज 11 मोबाईल युनिट्स तयार होऊन काम करतील असं या निमित्ताने मी सांगेन. त्याचबरोबर इथे एक सगळ्यात महत्त्वाचं आधुनिक तंत्रज्ञान 2 दिवसामध्ये आम्ही विकसित करून देतो आहोत, कारण मोठे मोठे डॉक्टर्स या ठिकाणी येत नाही आहेत आणि सेवा द्यायला त्रास होतोय. म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातोय, तो म्हणजे टेलिरेडिओलॉजी. खास करून हे जे काही कोविडचे पेशंट आहेत, दम लागण्याचा प्रमाण असतो किंवा निमोनिया होण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे निमोनिया टेस्टिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची जर गरज असेल तर ती त्या ठिकाणी त्यांचा एक्सरे काढणं, आणि तो एक्सरे ट्रान्समिट डिजिटली होणार, सॉफ्टवेअरच्या सहाय्याने होणार आणि तिकडे जे रेडिओलॉजिस्ट बसलेले असणार ते लगेच सांगू शकणार ते एक्सरे बघून रिअल टाईममध्ये त्या क्षणाला की बाबा याला आपल्याला ॲडमिट केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं टेलिरेडिओलॉजी म्हणता येईल हे आपण महाराष्ट्रामध्ये कृष्णा रेडिओ डायग्नॉस्टिक्स ही जी संस्था आहे त्यांना आपण देऊन त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे काम ताबडतोबीनं सुरू करता येतं आहे. मालेगावमध्ये 2 दिवसात ही यंत्रणा सुरू होईल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा याच यंत्रणेच्या माध्यमातून कुणालाही काही जर चेस्ट एक्सरेचा इमिजिएट डायग्नोसिस पाहिजे असेल, रिपोर्ट पाहिजे असेल तर तो निश्चित प्रकारे साध्य होऊ शकेल. त्याचबरोबर आपल्याला नाशिकमध्ये मोठ्या पद्धतीनं आपण टेलिमेडिसिनची व्यवस्था आपण करतो आहोत. टेलिमेडिसिनचा अर्थ इथे जरी फिजिशियन्स नसले तरी इथून ते रिपोर्ट्स घेऊन त्यांना ताबडतोबीनं इथले जे काही लॅब्स असतात छोट्या मोठ्या त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊन त्यांना इमिजिएट जे काही निदानच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी सांगायच्या, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल किंवा डॉक्टरचा उपचार असेल तो सांगण्याचं काम टेलिमेडिसिनच्या माध्यमातून केलं जाईल. ती पण व्यवस्था नाशिकच्या डॉक्टर्स करतील अशा स्वरूपाने आपण त्या ठिकाणी हे काम करतोय. स्पेशल टास्क फोर्स ज्याला म्हणू आपण, तो आपण नाशिकचे जे बेस्ट डॉक्टर्स आहेत त्यांचा घेऊन दररोज एक डॉक्टर किमान या ठिकाणी सिरियस क्रिटिकल पेशंट्सला सल्ला देतील अशी व्यवस्था सुद्धा आपण मालेगावच्या दृष्टिकोनातून आवर्जून या ठिकाणी करतो आहोत.
इथे PPE किट्स किंवा अन्य व्हेंटिलेटर्स या बाबतीतली कुठलीही अडचण आपण ठेवलेली नाही आणि ती ठेवतही नाही. खास करून सामान्य रुग्णालय इथलं जे आहे 200 खाटांचं, त्यामध्ये इक्विपमेंट्स तर दिलेत, परंतु मी या खात्याचा मंत्री म्हणून विश्वासाने सांगेन की ट्रान्सफर करून म्हणेल, प्रमोशन म्हणून किंवा डेप्युटेशन म्हणून अशा दोन्ही तिन्हीच्या मार्गाने पण इथल्या सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि अन्य काही पदं, हे जे काही नर्सेस आणि अन्य पदं भरण्याचं काम सुद्धा तत्परतेने केलं जाणार आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे एका नवीन विचाराने या ठिकाणी करतो आहोत. याच हॉस्पिटलला जो आमचा जुना मेडिकल सुप्रिटेंडेंट होता, त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते डांगेंचे, आता त्या ठिकाणी नवीन नेतृत्व देण्याचं काम या सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही केलेलं आहे. त्यामुळे नवीन मेडिकल सुप्रिटेंडेंट सुद्धा नेमलेला आहे. ज्या ज्या गोष्टींच्या उणिवा दिसत होत्या त्या गोष्टींच्या उणिवा दुरुस्त करण्याचं काम तत्परतेने केलं जात आहे. इथे IG आलेले आहेत, इथं SP मॅडम आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून कंटेनमेंट झोन्समध्ये अधिक प्रभावी ज्याला आपण कर्फ्यू मेंटेन करण्याचा विषय असेल तो करण्याचं कामही त्या ठिकाणी आपण करतो आहोत. इथल्या लोकांची ही जरूर डिमांड आहे, कारण इथं सगळ्यात मोठे पॉवर लूम्स आहेत. त्यामुळं काम करू द्यावं असंही मागणी आहे. परंतु आता त्या संदर्भात एक योग्य तो निर्णय प्रशासनाबरोबर बसून कशा स्वरूपाने आपल्याला काम करू द्यायचं असेल तर ते केव्हापासून करू द्यावं आणि सोशल डिस्टन्सिंग आणि हे कसं मेंटेन करावं, त्या सगळ्यांचाच विचार घेऊन त्या बाबतीतलं सुद्धा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घेऊ शकता येणार नाही. परंतु ओव्हरऑल जर सांगितलं तर प्रिपेअर्डनेस ज्याला म्हणू आपण, तयारी, जे डबलिंग रेट आहे तो डबलिंग रेट आता निश्चित प्रकारे सुधारतोय. म्हणजे पूर्वी डबल होण्याची संख्या कमी दिवसात व्हायची, आता ती निश्चित प्रकारे डबलिंग रेट वाढतोय. आणि त्यामुळे एक नक्कीच आहे की इथलं जे प्रिपेअर्डनेस आहे की साधारणपणे ज्या काही कोविड केअर सेंटर्स आहेत किंवा जे तिन्ही कॅटेगरीचे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये आज असलेले पेशंट आणि उद्या कितीही वर्स कंडिशन झाली तरी आपली तयारी आहे का, तर त्या अनुषंगाने प्रिपेअर्डनेस निश्चित प्रकारे कलेक्टरांनी मला जी दिलेली माहिती त्या दृष्टिकोनातून योग्य आहे. तयारी इथे मोठ्या संख्येने CCCची किंवा हेल्थ केअरची किंवा कोविड हॉस्पिटलच्या आयसोलेशन बेडची केलेली आहे. मोठ्या संख्येने या सगळ्या बाबींची तयारी केली असल्यामुळे डॉक्टर्सची संख्या कमी आहे. नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्याचाही आपण उपयोग करू आणि काही डॉक्टर्स देण्याचाही या ठिकाणी निश्चित प्रकारे प्रयत्न करू. मी माले की अशी काही चिंता करण्याचा विषय नाही आहे. जवळजवळ डिस्चार्ज मी सांगितलं तुम्हाला 256 झालेत. जे काही पोलीसचे SRPFचे जे लोक जवळजवळ 150 जे पॉझिटिव्ह आले होते त्यातले 28 आता डिस्चार्ज झालेले आहेत, कारण ते असिम्प्टोमॅटिक आहेत. आणि त्यामुळे हा आजार बरा होतो, परंतु याची काळजी घेतली पाहिजे आणि हा आजार होऊ नये याच्यासाठी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. आणि त्यामुळं ओव्हरऑल इथं टेस्टिंग वाढवण्यावर भर देऊया आणि आजारी पडलं तर उपचार करण्यावर सुद्धा आपण भर देऊया. नामदार भुसेसाहेब असतील, इथली आमची प्रशासकीय यंत्रणा असेल, इथले लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांच्याच माध्यमातून निश्चित प्रकारे मालेगावच्या कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला सर्वांना मिळून जिंकायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. ते आपण करावं अशी पद्धतीची मी अपेक्षा करतो. आवर्जून मी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं होतं की जरूर जावं, बसावं, चर्चा करावी, प्रश्न सोडवावेत. म्हणून आज मी पुन्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेलो आहे. सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे, इथल्या सगळ्या बाकीच्या लोकांशी चर्चा करून अधिकाऱ्यांशी पण बैठक घेऊन या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निवेदन केलं आहे. टोपे साहेब, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मागच्या वेळेला आपण आला होता त्यावेळेला सर्वात मोठा प्रश्न होता की नॉन कोविड मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्या अनुषंगाने आपण खाजगी हॉस्पिटल सुरू करण्याचा मोठा आग्रह देखील धरला होता. अनेकांना त्या संदर्भात सूचना देखील दिल्या, मात्र त्यावर कुठलीही ॲक्शन होताना दिसत नाही आहे. कुठलाही गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झालेला नाही आहे. या संदर्भात आता आपण काय भूमिका घेता? दोन गोष्टींच्या बाबतीत मी अत्यंत कडक कारवाई करण्याची सूचना माननीय जिल्हाधिकारी श्रीयुत मांढरे, सूरज मांढरे यांना दिलेल्या आहेत. दोन गोष्टी. आणि नंबर 1, इथले जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत की जे नॉन कोविडची ट्रीटमेंट करतात, त्यासाठी आज त्यांनी OPD सुरू केलेले आहेत. त्यांचा आभार मानेल ज्यांनी सुरू केलेलं आहे.
परंतु जे अद्याप सुरू करत नाहीयेत, जे सहकार्य करत नाहीयेत, जे एवढं मोठं नोबल प्रोफेशन आणि आज डॉक्टरला खऱ्या अर्थाने रुग्ण हे देवासमान मानतात डॉक्टर्सला, अशा परिस्थितीत रुग्ण आजारी असताना डॉक्टरनी घरी बसणं हे डॉक्टर प्रोफेशनला शोभा देणारा विषय नाही। म्हणून कुठल्याही परिस्थितीत असे जे चांगले हॉस्पिटल्स आहेत की जे मोठ्या पद्धतीने सेवा देऊ शकतात पण तरी घरी बसलेले आहेत, मला वाटतं अशा परिस्थितीत जर ते घरी बसत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सूरज मांढरे कलेक्टरच्या माध्यमातून ते कारवाई करतील। लोकप्रतिनिधींची सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे की ताबडतोबीनं कारवाई व्हावीच आणि मी नक्की सांगेल की निश्चित प्रकारे जे 2-5 लोक अत्यंत असहकार्य करत असतील त्यांना तर निश्चित प्रकारे कारवाई कलेक्टर करतील असं मी या निमित्ताने विश्वासाने सांगतो। त्याचबरोबर आमच्या विभागातले सुद्धा काही लोक ज्यांच्या आम्ही डेप्युटेशनच्या पोस्टिंग्स काढलेल्या आहेत पण तरी सुद्धा जर इथे जात नसतील आणि काही मनमानी करत असतील तर ते सुद्धा कारवाईस पात्र आहेत, त्यांच्यावर सुद्धा तातडीनं कारवाई केली जाईल, त्यांना सुद्धा ताबडतोबीनं 24 तासात सस्पेन्शन केलं जाईल। नाही इथे जी काही हे बघा, शेवटी हॉस्पिटल्समध्ये गर्दी कधी होईल, जर कंटेनमेंट ठीक नाही झालं तर गर्दी होईल। जर कंटेनमेंट ठीक झालं याचा अर्थ जर सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केली, प्रॉपर सगळं काम झालं, कंटेनमेंट झोन स्ट्रॅटेजी जे काय म्हणतो आपण क्लस्टर कंटेनमेंट, तर ते जर व्यवस्थित झालं तर पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस नसतात। आणि त्यामुळे जर आता आपल्या SRPFचे भरपूर जवान इथं बिचारे हे झालेले आहेत, पॉझिटिव्ह झालेले आहेत, तर गरज पडत असेल तर CRPFची सुद्धा या ठिकाणी मी माननीय अनिल देशमुखांना सुद्धा सांगितलंय, मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा सांगितलंय, या सगळ्यांच्या माध्यमातून इथे कडक पोलीस यंत्रणा सुद्धा ठेवण्याची गरज आहे आणि ते ठेवण्याची व्यवस्था आपण नक्की करू। मागणी झाली मात्र या काळात ते अगदी ग्राउंडवर जाऊन काम करताय मात्र त्यांना सहकार्य होत नाही, अशा पद्धतीच्या तक्रारी समोर येतात। सहकार्य कोणत्या स्वरूपाने होत नाही म्हणजे ज्या पद्धतीने त्या सर्वे करायला जातात त्यांना त्या पद्धतीने अच्छा, म्हणजे लोक एक नक्कीच आहे की मालेगावच्या जनतेला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, इथं आमदार पण बाजूला बसलेले आहेत, इकडे मंत्री महोदय बाजूला बसलेले आहेत, सर्व अधिकारी वर्ग आहे, मी या निमित्ताने नक्की सांगेल की स्वतःहून पुढाकार घ्या, स्वतःहून पुढे या। इथे ज्या ज्या डेथ्स झालेल्या आहेत, जे जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत ते सगळे 100% म्हणजे त्यातले 80-90% मी जे अभ्यास केलेला आहे ते शेवटच्या क्षणात आले, 24 तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी येऊन, म्हणजे याचा अर्थ ते स्वतःहून बाहेर पडले नाही आणि म्हणून ते मृत्युमुखी पडले। म्हणून स्वतःहून बाहेर पडलं पाहिजे, अर्ली डिटेक्शन झालं तर वाचतात। हे तुम्हाला मी आकड्यांनी सांगितलं की 250च्या वर लोक त्या ठिकाणी डिस्चार्ज झाले। म्हणून लोकांनी स्वतःहून याबाबत शिक्षित होऊन अभ्यास करून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं शिक्षण प्रशिक्षण करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते करण्याकडे सुद्धा आपण भर देऊ। आशा वर्कर जे हे काम करतायत त्यांना सुद्धा सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आग्रहपूर्वक या ठिकाणी विनंती करेन आणि कुठल्याही परिस्थितीत जी काही खरी माहिती असेल घरातली ती सगळी द्यावी असा सुद्धा या निमित्ताने आग्रह करेन। साहेब मात्र नंतर असं झालं की त्या ठिकाणी मालेगावचे टेस्टिंग जे होते ते होत नव्हते, नंतर त्या ठिकाणी मॅन्युअल पद्धतीनं टेस्टिंग केलं जात आहे, संतगतीने ही सगळी प्रक्रिया होते, युद्ध पातळीवर होणं अपेक्षित होतं मालेगावच्या धर्तीवर, जसं होताना दिसून येत नाही। याला काही पर्याय व्यवस्था केली जाईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मालेगावचा तुम्ही जो मुद्दा मांडला, यापूर्वी देखील अशाच तक्रारी होत्या की टेस्टिंग होत नाहीये, त्याचं प्रमाण कसं वाढवलं जाईल? अगदी 2च लोक सुरुवातीला टेस्टिंग घेत होते, आता त्याची संख्या काही वाढवली जाईल? आता नाशिक मधली टेस्टिंग व्यवस्था 200 ॲव्हरेज आहे तिथे आणि मालेगावच्या पण तिथे आपण किट्स वगैरे सगळे दिले। नाशिकला जे आपण व्यवस्था केलेली आहे त्यांची कॅपॅसिटी पूर्ण क्षमतेने ते कसं काम करतील याकडे आमचं लक्ष राहील। मला वाटतं त्यांची कुठलीही अडचण त्यांना येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः बघू, म्हणजे किट्स अडचण येणार नाही, त्यांच्याजवळ स्टाफची अडचण नसली पाहिजे, टेक्निशियन्सची अडचण नसली पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांनी ठेवल्या पाहिजे आणि मला वाटतं की जे काही टार्गेट आहे त्या टार्गेटेड पद्धतीनं त्यांनी आपल्याला सेवा दिली पाहिजे। परंतु नुसतं या नाशिकच्या याच्यावर आपण बसलेलो नाही, तर आपण पुण्याच्या NIVवर 300 कोटा दिलेला आहे आणि तेवढंच मी या निमित्ताने सांगेल की धुळ्याला सुद्धा आपण 450 स्पेशल केस म्हणून मालेगावसाठी एक नवीन लॅब त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसात सुरू करून दाखवतात।